प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वोत्तम नावामध्ये सर्वांचे मनपूर्वक अभिवादन। पवित्र शास्त्रात नवीन करारात मत्तई शुभवर्तमानाच्या अध्याय 7 आणि वचन 2 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त लोकसमुदायास अशा प्रकारे म्हणताना आम्ही पाहतो, कारण ज्या प्रकारे तुम्ही दोष काढाल त्या प्रकारेच तुमचे दोष काढण्यात येतील, आणि ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला मापून देण्यात येईल। मनुष्य हा नेहमीच इतरांचा न्याय करतो, इतरांबद्दल स्वतःचे मत बनवतो आणि इतरांची वागणूक त्यांच्या शब्दाद्वारे आणि कृतीद्वारे त्यांचा न्याय करीत असतो। पौलाने रोमकरास लिहिलेल्या पत्राच्या अध्याय 2 आणि वचन 1 आणि 2 मध्ये आम्ही असे वाचतो, तेव्हा हे मानवा, दोष लावणारा तू कोणीही असलास तरी स्वतः तुला सबब नाही, कारण ज्यात तू दुसऱ्याला दोष लावतोस त्यात तू स्वतःला दोषी ठरवतोस, कारण दोषी ठरवणारा तूही त्याच गोष्टी करतोस। पण अशा गोष्टी करणाऱ्या विरुद्ध देवाचा न्याय सत्यानुसार आहे हे आपल्याला ठाऊक आहे। तुम्ही जसे इतरांना दोषी ठरवतात तसेच तुम्हालाही दोषी ठरवण्यात येईल, कारण ज्या मापाने तुम्ही मोजतात त्याच मापाने तुमचेही मोजमाप केले जाईल। या कारणामुळेच मनुष्य हा देवाच्या क्रोधास व न्यायदंडास पात्र ठरला आहे। अशा या पापी मनुष्याला देवाच्या न्यायदंडापासून सोडविण्याकरिता प्रभू येशू ख्रिस्त या जगात कुमारी मरियेच्या द्वारे जन्मास आला। तो निर्दोष आणि निष्पाप असतानाही मनुष्य जातीच्या पापांबद्दल तो वधस्तंभावर बलिदान झाला, तो मरण पावला आणि मरणातून पुन्हा तिसऱ्या दिवशी गौरवाने जिवंत झाला आहे। या सत्याचा स्वीकार करून पाप आणि पापाच्या शिक्षेपासून वाचण्यासाठी आज जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर व त्याच्या वधस्तंभावरील बलिदानावर विश्वास ठेवतो त्याचे तारण होते व त्याच्या पापांची क्षमा होऊन तो देवाच्या प्रगट होणाऱ्या भावी क्रोधापासून वाचविला जातो व देवाच्या प्रीतीचे तो पात्र ठरतो। प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे तुम्ही देवाच्या प्रीतीचे पात्र व्हावे हीच देवाजवळ तुमच्याकरिता आमची प्रार्थना आहे। योग्य निर्णय घेण्यास परमेश्वर देव आपले सहाय्य करो। धन्यवाद।